हितचिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण सद्गुरू मातोश्री शकुंतलाताई आपटे लिखित तो महासुखाचा निमदा पावे या पुस्तकातील पुढचं प्रकरण बघूया. पहिल्यांदा काल आपण प्रत्याहाराचा अर्थ बघितला. आज अंतःचक्षुची अनुभूती कशी येते याचं वर्णन आहे. परमपूज्य सद्गुरू श्री मामांकडे एक बाई नेहमी यायच्या. त्या नियमाने साधना करीत असत. एके दिवशी त्या आपल्या घराच्या गॅलरीमध्ये आपल्या शेजारच्या एका मैत्रिणीसोबत उभ्या होत्या. त्या गॅलरीतून बाहेर लांबवर अशी झोपडपट्टी दिसत होती. त्या सहजच बोलत होत्या की हे लोक झोपडपट्टीत राहतात खरे, पण यांच्याकडे किती संपत्ती आहे. ते ऐकून त्यांच्या बाजूला शेजारच्या ज्या बाई उभ्या होत्या त्या आश्चर्याने म्हणाल्या की काय, झोपडपट्टी आणि संपत्ती, आणि ती तुम्हाला इथे उभे राहून कशी दिसते. त्यावर ह्या बाई म्हणाल्या, अहो बघा ना, प्रत्येक झोपडीवर सोन्याचा पत्रा घातलेला दिसतो आहे. त्या दुसऱ्या बाई आपल्या नवलाने बघतच राहिल्या. शेवटी त्यांनी न राहून त्या बाईंना विचारले की तुमचे डोळे बरे आहेत ना. त्यावर त्या बाई म्हणाल्या, अहो खरेच, मी तर तसेच बघते आहे. तुम्हाला ते सोन्याचे पत्रे कसे दिसत नाहीत. अहो आजकाल या लोकांकडे इतके पैसे झाले की प्रत्येक झोपडीवरचा पत्रा सोन्याचा आहे. त्याने पुनश्च असे निश्चयाने म्हटल्यावर त्या शेजारच्या बाईंना कळले की यांची काहीतरी गडबड झालेली आहे, आणि त्यांनी ह्या बाईंना तसे पटवूनही सांगितले. तरीही नेमकी काय गडबड झाली असावी हे काही या बाईंना समजेना. म्हणून शेवटी ह्या बाई परमपूज्य श्री मामांकडे आल्यानंतर त्यांनी मामांना विचारले तर ते म्हणाले, अगं तुझे अंतःचक्षू उघडले आहेत. त्यावर त्या बाईंनी पुन्हा विचारले की म्हणजे काय झालं हो मामा. तर परमपूज्य श्री मामा त्यांना समजावीत म्हणाले की असे बघ, तुला त्या झोपड्यांवरचे पत्रे सोन्याचे दिसते ना, तर आता तू माऊलीच्या बाहेर निघ आणि जरा आजूबाजूला बघून ये बरे, भगवंतांनाच दर्शन. त्या बाई त्याप्रमाणे बाहेर जाऊन बघून आल्या आणि नंतर परमपूज्य श्री मामांना आश्चर्याने विचारू लागल्या की मामा, इथेही सर्व घरे सोन्याचीच दिसत आहेत, मला सगळीकडे असेच का दिसते आहे. त्यावर स्मित करीत मामा त्यांना म्हणाले की अगं, जेव्हा कुंडलिनी जागृत होते ना, तेव्हा काही भाग्यवंतांना, पूर्वतयारीच्या साधकांना ती असे हिरण्यमय सृष्टीदर्शन करून देत असते. तुला हा जो सुवर्ण रंग दिसतो आहे ना, तो तुझे अंतःचक्षू उघडल्यामुळे दिसतो आहे. म्हणजे योगाचा अभ्यास जर सद्गुरू कृपेने सुरू झाला, शक्ती जर जागृत झाली, तर प्रथम या डोळ्यांचे बाहेरचे बघणे थांबेल. मग असे आतले सूक्ष्म नेत्र इंद्रियांचे बघणे सुरू होईल. पण म्हणजे काय, फक्त सोनेरी रंगच बघायचा का, तर असे नाही. आतमध्ये भगवत स्वरूप बघायचे. ते भगवत स्वरूप जर हृदयामध्ये दिसायला लागले तर सूक्ष्म डोळ्यांचे अन्य सर्व बघणेही थांबते. असे जर आतले बघणे सुरू व्हायचे असेल तर ते सुरू होण्यासाठी जे कोणी साधना करीत नाहीत, अनुग्रहित साधक नाहीत, त्यांनी किमान नियमितपणे मानसपूजा तरी सुरू करावी. ही मानसपूजा कशी करायची असते हे आपण सद्गुरूंच्या कृपेने नंतर बघूया. कारण आधी हा प्रत्याहाराचा कडा पूर्ण केला पाहिजे. तर या प्रत्याहारानेच प्रथम स्थूल डोळ्यांचे बाहेरचे बघणे थांबते. श्री सूरदास महाराजांची कथा. या संदर्भात श्री संत सूरदास महाराजांची एक मोठी सुंदर कथा आहे. तीच आज येथे सांगते. श्री सूरदास महाराज हे जन्मांध होते. ज्या वेळेला ते प्रेमभराने व्याकुळ होऊन भजन म्हणायला लागायचे, त्यावेळेला साक्षात भगवान श्री गोपालकृष्ण त्यांच्या समोर प्रगट होऊन त्यांचे भजन ऐकायला बसायचे. एके दिवशी श्री सूरदास महाराजांच्या मनामध्ये आले की मी भजन म्हणताना प्रत्यक्ष श्री भगवंत समोर येऊन बसतात खरे, पण मला काही ते डोळ्यांनी दिसत नाहीत.
मला केवळ त्यांचा स्पर्श समजतो, सुगंध आलेला समजतो. काही नाद येतात म्हणून कळते की इथे देव आलेले आहेत. पण एकदा तरी मला ते श्रीराधाजींसहित माझ्या चर्मचक्षुनी दिसतील का? म्हणून त्यानंतर एके दिवशी त्यांनी देव समोर आल्यानंतर त्यांना कळवून विनंती केली की देवा, आपल्याला राधाजींसह एकदा तरी भौतिक डोळ्यांनी प्रत्यक्ष बघावे अशी माझी फार इच्छा आहे. त्यावर देव त्यांना हसून म्हणाले की अहो, पण तुम्हाला जर आम्हा दोघांचे प्रत्यक्ष दर्शन घ्यायचे असेल तर त्याकरिता तुम्हाला श्री राधाजींनाच शरण द्यायला पाहिजे. ते ऐकून श्री सुरदास महाराजांनी विचारले की असे का? तर त्यावर श्री भगवंत म्हणाले की कारण त्या आमचे परम प्रेम आहेत. तुम्ही जर त्यांना शरण गेलात तरच तुम्हाला त्यांच्यासह आमचे दर्शन होऊ शकेल. श्री भगवंतांची युक्ती. श्री भगवंतांनी असे म्हटल्यानंतर श्री सुरदास महाराजांनी मग श्री भगवंतांनाच विचारले की पण मी त्यांना शरण तरी कसा जाऊ? त्यावर श्री भगवंत म्हणाले की तुम्हाला त्याकरता एक युक्ती सांगतो. उद्या आम्ही त्यांना आमच्याबरोबर येथे घेऊन येऊ. आम्ही तुमच्यासमोर आल्यानंतर तुम्ही जेव्हा त्यांना नमस्कार कराल तेव्हा त्यांच्या एका पायातले पैंजण हळूच शिताफीने काढून घ्या. तुम्ही ते असे काढून घेतले की परत जाताना त्या तुम्हाला माझे पैंजण मला द्या म्हणून ते परत मागतील. त्यावेळेला त्यांना विनंतीपूर्वक प्रार्थना करा की आपल्याला जर हे पैंजण परत हवे असेल तर आपण मला त्याच्या बदल्यात दृष्टी द्यावी, म्हणजे मग तुम्हाला आमचे चर्मचक्षुनी दर्शन होईल. त्यावर श्री सुरदास महाराज ठीक आहे असे म्हणाले. त्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी श्री सुरदास महाराज अत्यंत प्रेमाने भजन म्हणत असताना श्री भगवंत श्री राधाजींसह तेथे उपस्थित झाले. भजन वगैरे म्हणून झाल्यानंतर श्री सुरदास महाराज दोघांच्याही पाया पडले. श्री राधाजींच्या पाया पडल्यानंतर त्यांनी त्यांच्या उजव्या पायातले पैंजण हळूच काढून घेतले. त्यानंतर जेव्हा त्या परत जायला निघाल्या तेव्हा 2 पावले पुढे गेल्या आणि लगेच पाठीमागे वळून म्हणल्या की सुरदासजी, तुम्ही चतुराईने माझे पैंजण घेतले आहे खरे, पण आता मला ते परत करा, कारण आमची रासक्रीडेकरिता जाण्याची वेळ झाली आहे. हे ऐकताच ते श्री राधाजींना हात जोडून विनंती करीत म्हणाले की मातुश्री, मग आपण माझ्यावर एक कृपा करावी. त्यावर श्री राधाजी म्हणाल्या, बोला, तुम्हाला काय हवे असेल ते मी देते, पण माझे पैंजण मात्र मला परत द्या. तेव्हा श्री सुरदास महाराज त्यांना म्हणाले की माते, मग आपण मला बाह्यदृष्टी द्यावी. त्या दृष्टीने त्या चर्मचक्षूंनी मला आपल्यासह श्री भगवंतांचे दर्शन व्हावे अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. मार्मिक प्रार्थना. श्री सुरदास महाराजांची ती प्रेमळ विनंती ऐकल्यावर श्री राधाजींनी प्रसन्नतेने त्यांच्या डोळ्यावरून आपला उजवा हात फिरविला. तत्क्षणी त्यांना बाह्यदृष्टी प्राप्त झाली. त्यायोगे श्री सुरदास महाराजांना श्री भगवंतांचे व श्री राधाजींचे साक्षात दर्शनही झाले. त्यानंतर श्री राधाजी त्यांना हसून म्हणाल्या की काय झाले ना दर्शन, आता तरी मला माझे पैंजण परत द्यावे. त्यावर ते म्हणाले, देतो ना, पण माझी आणखी एक प्रार्थना आहे. त्यावर श्री राधाजी विस्मयाने त्यांना म्हणाल्या की आता आणखी काय, तुमचे काम ते झाले आहे ना? तर श्री सुरदास महाराज म्हणाले की काम झाले खरेच आहे, पण ज्या डोळ्यांनी आपणा उभयतांचे दर्शन घेतले आहे त्या डोळ्यांनी आता मला हा मिथ्या प्रपंच बघायला लावू नये. मला परत मी अगोदर होतो तसाच आंधळा करावे. अशा प्रकारे श्री सुरदास महाराज परत आंधळे झाले का? कारण एकदा अतिदृष्टी उघडल्यानंतर आणि भगवत दर्शनाचे सुख अनुभवल्यानंतर परत बाहेर कशासाठी आणि का बघायचे? ही प्रपंच माया त्या डोळ्यांनी तरी कशासाठी बघायची? म्हणून सूक्ष्म इंद्रिय म्हणजे त्याचा प्रत्यय असे प्रत्याहाराच्या अवघड चढणीचे पहिले पाऊल आपण पार केले. त्यानंतर हे नाक,
प्रत्याहारात सुगंध आतून घ्राणेंद्रियांच्या साह्याविनाच अनुभवाला येत असतो. मुळात श्री भगवंतांच्या अस्तित्वामध्येच सुगंध असतो. तो जर असा आतून अनुभवाला यायला लागला तर नाकही आपले कार्य विसरते. अशा एक एक करत सगळ्या इंद्रिय जाणीवांच्या कार्याच्या पायऱ्या ओलांडल्या की आपली सगळी बाह्य इंद्रिये आपापली कार्ये आणि विषयही विसरत जातात. आता तुम्ही म्हणाल की साधनेच्या वेळी कानावर तर आजूबाजूच्या कितीतरी गोष्टी घडत असतात, मात्र बाहेरून जरी काही गोष्टी कानावर पडत राहिल्या तरी हे लक्षात ठेवावे की आतला भ्रामरीच्या प्रगाढ अनुसंधानाने प्रगटपणे जाणवणारा अनाहत ध्वनी हा आत अखंड सुरूच असतो. तो इतका मंजूळ असतो की त्यासाठी बाहेरचे काहीही ऐकू नये असे वाटायला लागते. म्हणजे प्रत्याहारात अगोदर सगळी इंद्रिये सूक्ष्म होतात, आतल्या बाजूला उघडली जातात आणि मग जीवाला ती त्या आंतर अनुभवाने समृद्ध करतात. जीवाला आंतरिंद्रियांनी असे जर समृद्ध केले, त्याला तसे अनुभव आले तरच त्याला प्रत्याहार साधू लागला आहे असे म्हणावे. आता हा प्रत्याहार परिपूर्ण कसा होतो तर श्री संत तुकाराम महाराज याच संदर्भात असे सांगतात की इंद्रियाचा जय वासनेचा क्षय संकल्पाही न ये वरी मन. इंद्रिय वृत्तीवर जय मिळाला, वासनेचा क्षय झाला आणि मनाने संकल्प विकल्प सोडले की तोच खरा प्रत्याहार म्हणावा. कृपायोगाची पहिली पायरी. येथे श्री माऊली पुढे सांगतात, मग प्रत्याहाराचा आधारा जो बुद्धीची याही पाया निसरला जे तर हटी सांडिती होडा कडेल ग. या प्रत्याहाराच्या कामी नुसती सामान्य बुद्धीही उपयोगाला येत नसते. तुम्ही जर आग्रहाने बुद्धीच्या जाणीवेला आतमध्ये सूक्ष्म अनुभव घेऊ दे असे म्हटले तर जमणार नाही, कारण ती या सामान्य बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडची गोष्ट असते. तेथे केवळ सद्गुरू कृपांकित शुद्ध बुद्धीच उपयोगाला येऊ शकते. म्हणूनच मोठमोठे हठयोगीसुद्धा आपला जो ध्यानाचा निश्चय असतो तो येथे सोडून देतात. त्याचे कारण त्यांना केवळ प्राणांच्या साह्याने इंद्रिये आवरून त्या प्रत्याहाराच्या कड्यावर जाणे जमत नाही आणि अशुद्ध बुद्धीमुळे अंतरिंद्रियांचा अनुभवही घेता येत नाही. मात्र सद्गुरू कृपेने जर असे जमले तर श्री माऊली म्हणतात की कृपायोगाची पहिली पायरी तुम्हाला जमली. खरे योगी असे या प्रत्याहाराच्या पहिल्या अवस्थेनेही समृद्ध असतातच. शेवटी असे निष्णात योगी आपल्याला श्री सद्गुरूंच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये जरूर भेटावेत अशी श्री सद्गुरूंच्या श्रीचरणी